केंद्र सरकार लोकसभेमध्ये उद्या सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न। नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची ही तरतूद। पेपरफुटी रोखण्यासाठी उद्या कठोर कायदा आणणार। परीक्षा सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्स स्थापन। जगप्रसिद्ध टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन नीलकेनी अध्यक्ष असणार। पंतप्रधान मोदींची ही माहिती। अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले, झुरळानं हुकुमशहाला नमवलं। उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। तरुणांनी देशाच्या इतिहासातील सुवर्ण पान लिहिल्याचंही भाष्य। ठाकरे बंधूंना सेलिब्रेशनसाठी कारण मिळालं याचा आनंद। उद्धव ठाकरेंच्या डायलॉग्सचा काहीही परिणाम होत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिलं, त्यांचे आभार मानतो। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून करण्यात आलं कौतुक। राहुल गांधींचा पंतप्रधानांच्या निवासस्थानी घातपात घडवण्याचा हेतू होता, शिंदेंचा हा आरोप। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे बंधू यांची जल्लोष सभा। शिवाजी पार्क परिसरात तरुणांची अफाट गर्दी। आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आदरांजली देखील वाहिली। उद्धव ठाकरेंकडून गडकरींचा खड्डे मंत्री असा उल्लेख। पुढचा मुद्दा इथेनॉलचा ठाकरेंचा निशाणा। आता गडकरींचा राजीनामा व्हायला हवा। हर्षवर्धन सपकाळ यांची देखील ही मागणी। 100% इथेनॉलवर चालणारे फ्लेक्स इंजिन गडकरींच्या नेतृत्वात तयार झाले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक। पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना शिक्षण मंत्री बनवण्याचं ठरवलंय। फडणवीस उच्च शिक्षित ते बेस्ट शिक्षण मंत्री बनू शकतात। संजय राऊत यांच्याकडून पुनरुच्चार। दिल्लीला जाण्याच्या चर्चा मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळल्या। मी मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे, फडणवीसांची ही प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार यांची उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद। तर 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीबाबत माहिती देणार रोहित पवार यांचं या संदर्भात ट्विट। तर लाठीचार्जवरून राहुल गांधी हे आक्रमक। लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा अमित शहांना पत्राद्वारे सवाल। चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची राहुल गांधी यांची मागणी। नाशिकच्या एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात घटना। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाली कैद। अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे महामार्गावरील सुरक्षेचा आणि वाहनांच्या वेगाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुण्यात उद्या मुसळधार पाऊस। मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। सातारा, कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचाही इशारा। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला दुसरं पदक। वेटलिफ्टर मीराबाई चानूची सुवर्ण पदकांची हॅट्रिक। वेटलिफ्टर ऋषिकांत सिंहने रौप्य पदकही जिंकलं। मेळघाटमध्ये शासकीय आश्रमशाळेत शिळ्या अन्नामुळे 70 ते 80 आदिवासी विद्यार्थ्यांना झाली विषबाधा। मंत्री अशोक उईकेंकडून कंत्राटदारावर गुन्हा देखील दाखल करण्याचे आदेश। अधीक्षक आणि मुख्याध्यापकांवरती निलंबनाची कारवाई।